PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जर आपले बंद झाले असतील तर त्यामागे मुख्यतः 3 कारण असू शकतात. आपण अर्ज केलेला आहे पण तो रिजेक्ट झालेला आहे. दुसरं कारण म्हणजे आपण अर्ज केलेला आहे तर आपला रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा आलेला आहे आणि तुमचा अकाउंट इनॅक्टिव्ह आहे आणि अकाउंटला आधार नंबरला बँक अकाउंट लिंक नसेल यामुळे सुद्धा आणि KYC केलेली नसेल आणि सुद्धा आपले PM किसानचे पैसे बंद झालेले असू शकतात. तर मित्रांनो, आता PM किसानच्या पोर्टलला तुम्हाला जर स्टेटस चेक करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा एक ऑप्शन आलेला आहे किंवा एडिट अपडेट्स जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर त्यासाठी तुम्हाला एडिटचं सुद्धा ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे आणि KYC सुद्धा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन आलेला आहे. 1 फेब्रुवारी 2019च्या आधी जर तुमच्या नावे जमीन असेल तर असे सर्व शेतकऱ्यांना आता अर्ज आपल्याला ऑनलाईन करता येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावे वारसाने जमीन आलेली आहे म्हणजे त्यांचे वडील किंवा आई हे जर हयात नसतील, जर त्यांच्या नावे वारसाने जमीन आलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता PM किसानच्या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. वारसाने अर्ज कसा करायचा याबद्दल मी एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हिडिओ मिळून जाणार आहे. तर मित्रांनो, स्टेटस बघण्याची प्रोसेस मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगतो. सर्वप्रथम PM किसान ही साईट आपल्याला सर्च करून लॉग इन करून घ्यायची आहे. त्यानंतर खाली स्क्रोल केल्याच्या नंतर या ठिकाणी स्टेटस ऑफ 4 नंबरचा ऑप्शन स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर्ड फार्मर CSC फार्मर या पर्यायाला क्लिक करून या ठिकाणी आधार नंबर कॅप्चा फिल केल्यानंतर सर्च करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला स्टेटस दिसेल. रिजेक्ट असेल तर आपल्याला बॅक यायचं आहे. त्यानंतर आपल्याला परत खाली आल्यानंतर एडिट आणि अपडेट सेल्फ रजिस्ट्रेशन या पर्यायाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला आधार नंबर कॅप्चा टाकून सर्च करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला एडिटचा ऑप्शन दिसेल. त्या ठिकाणी 2 ऑप्शन दिसतील ज्यामध्ये आफ्टर 2019 आणि बिफोर 2019 असे 2 पर्याय दिसतील. त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म एडिट करून घ्यायचा आहे. त्यानंतर जर नो रेकॉर्ड फाउंड आपल्याला शो होत असेल तर या ठिकाणी स्क्रोल केल्यानंतर नो फार्मर रजिस्ट्रेशन या पर्यायाला आपल्याला क्लिक करून या ठिकाणी आधार मोबाईल नंबर स्टेट सिलेक्ट करून कॅप्चा टाकून आपल्याला नवीन फॉर्म भरून घ्यायचा आहे. नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, वारसाने फॉर्म कशा पद्धतीने भरायचा किंवा फॉर्म एडिट कसा करायचा याबद्दल आम्ही व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलला अपलोड करणार आहोत. तर ऑप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. लिंकवर जाऊन आमच्या यूट्यूब चॅनलला आपण पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता. ज्या व्यक्तींना PM किसान योजनेचे पैसे मिळत नाहीत अशा लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.